जय जय रघुवीर समर्थ. दशक 8वा ज्ञान दशक, समास पहिला, देवदर्शन निरूपण. श्रोते हो, इकडे लक्ष द्या. आम्ही लहान मुलांनाही समजेल अशा बालबोध भाषेत गुरु शिष्यांचे प्रश्नोत्तर रूपाने शुद्ध ज्ञान अत्यंत सुलभ रीतीने सांगत आहोत. ऐका. अनेक शास्त्रांमध्ये शोधायला गेलो तर आयुष्य पुरणार नाही. इतकेच नव्हे तर आपल्यात असणाऱ्या संशयाचे भूत आणखीनच वाढत जाते. अथवा जगात काही सुखकर, काही कठीण, काही प्रयासकारक अशी कितीतरी पुण्यक्षेत्र आहेत. या सर्व तीर्थक्षेत्रांचे तीर्थाटन करणारा असा प्रपंचात कोण आहे बाबा? जन्म संपेपर्यंत फिरले तरी आयुष्य पुरणार नाही. असो, येथे आम्ही लक्षात ठेवायला हवे की शास्त्राभ्यास, तीर्थक्षेत्र, अनेक तपदान, अनेक योग आणि अनेक साधन हे सर्व देवासाठीच करतात ना. परमेश्वर प्राप्तीसाठी अनेक प्रकारचे कष्ट करावे आणि त्या योगे देवाचा साक्षात्कार करून घ्यावा असाच सर्वाभिप्राय आहे. जास्त काय सांगावे. एका भगवंताच्या प्राप्तीसाठीच सर्व पंथ आणि धर्म आहेत. म्हणून आपण सर्वांचे सार असणाऱ्या देवाचे स्वरूप कसे आहे याचाच विचार करूया. या भूतलावर किती देव आहेत याचा हिशोबच नाही. या गोंधळात एक देव कोण तेच कळेनासे झाले आहे. जगात खूप उपासना आहेत आणि ज्या माणसाच्या कामना पूर्ण झाल्या ते तेथेच मन दृढ करून थांबतात. असे बरेच देव आणि बरेच भक्त कामनेतच अडकून पडले आहेत. त्या देवांची महती गाणारे अनेक ऋषी आणि त्यांची अनेक भिन्न भिन्न मतं आहेत. त्यातील कोणते मत निवडावे याचा निश्चय होईना असे झाले आहे. शास्त्र आपापसात भांडत बसली असली तरीही सिद्धांत काय तो समजेना. अनेक शास्त्रामध्ये अनेक भेद असून एक मानले तर दुसरे मन त्याला विरोध करते. असा वाद करीतच अनेक जण निघून गेले. पण उपासना शास्त्र इत्यादीतील एकाचाही अभिमान न बाळगता खरोखर देवाचा शोध करणारा हजारात एखादाच असतो. पण त्यालाही देवाचे गुपित समजत नाही. तोही तेथेच थांबला तर पुन्हा त्याच्या अज्ञानाचा अभिमान बाळगल्यासारखे होऊन देव दूरच राहतो. असो, येथे योगितेचे उद्दिष्ट असलेल्या देवाला कसे जाणावे हाच मुख्य प्रश्न आहे. म्हणून आम्ही देव कोणाला म्हणावे आणि त्या देवाला कसे जाणावे याच गोष्टीचे विवरण करीत आहोत. ज्याने चराचर जग निर्माण केले आणि जो विश्वाची उत्पत्ती, स्थिती इत्यादी कार्य करतो आणि ज्याला सर्व काळ सर्व करता असे नाव आहे तोच देव होय. त्या देवानेच मेघमंडल निर्माण केले, चंद्रबिंबात अमृत कलश ठेवला आणि सूर्यमंडलाला प्रकाश दिला. त्यानेच सागराला सीमा घालून दिली, शेषाची स्थापना केली आणि नक्षत्रासह आकाशाला अस्तित्व दिले. सारांश: 4 खाणी 4 वाणी 84 लक्ष जीव योनीसह त्रिलोक ज्याने निर्माण केले त्याला देव असे म्हणावे. ब्रह्मा विष्णू महेश हे तीनही ज्यांचे अवतार आहेत तोच निश्चितपणे देव आहे. तसे नसते तर देव्हाऱ्यातील देवांनी काय उठून येऊन जीव मात्रांना निर्माण केले काय? त्यांच्या हातून ब्रह्मांड निर्माण करता आले नसते. त्याचप्रमाणे जेथे तेथे असंख्य देव आहेत त्यांनीही जग निर्माण केले नाही. त्यांच्याकडून काही चंद्र, सूर्य, नक्षत्र, मेघ निर्माण झाले नाही. एकूण ज्याने सर्व काही निर्माण केले तोच खरा देव आहे. त्याचे स्वरूप शोधायला गेलो तर तो निराकार आहे असे सिद्ध होते. त्यांच्या कलालीलांचा चमत्कार ब्रह्मादी देवांनाही कळत नाही. येथे एक संशय असा उद्भवतो की निर्गुण देवाने जग कसे निर्माण केले असेल. याचे उत्तर पुढील समासात सांगत आहोत. आता श्रोते हो,
प्रस्तुत विषयाकडे लक्ष द्या. विस्तीर्ण अवकाश, काहीही नसलेल्या पोकळ असलेल्या आकाशात शुद्ध वायूचा जन्म झाला. वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी झाले. असे सत्य देवापासून अघटित घटना घडली. पुढे पाण्यापासून पृथ्वी झाली. ती कोणत्याही खांबाच्या आधाराशिवाय उभी राहिली आहे. असे चमत्कारिक सामर्थ्य प्रकट करणाऱ्यालाच देव असे म्हणावे. पण मूर्ख लोक देवाने निर्माण केलेल्या पृथ्वीतील दगडांना देव म्हणतात. जग निर्माण करता जगापेक्षाही आधी असून त्यानंतरच त्यांची शक्ती प्रकट झाली आहे. कुंभार मातीच्या भांड्यापेक्षा आधी असतो. मातीचे भांडे म्हणजे कुंभार नव्हे. त्याचप्रमाणे देव ही सर्वांपेक्षा आधी आहे, दगड नव्हे. मातीचे सैन्य करून ठेवले तरी तो करणारा वेगळाच असतो ना. कार्य कारण एकच करू गेलो तर ते कधीही एक होत नाही. असे असून सुद्धा पंचभौतिक पदार्थांना या विवेकाचा संबंध येत नसून निर्गुण मात्र कार्य किंवा कारण होऊ शकत नाही. कार्य कारण विचार पंचभूतांच्या पलीकडे नाही. म्हणून या सर्व सृष्टीचा निर्माण करता या सृष्टीपेक्षा वेगळा आहे, याशिवाय संशयच नको. छायाचित्राच्या खेळात प्रत्यक्ष सैन्याप्रमाणे बाहुल्यांच्या सैन्याची रचना करून त्यांना पळविणारा सूत्रधारच ते असंख्य सैन्य होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे सृष्टी निर्माण करणारा देव सृष्टीच्या गुणधर्माचा असू शकत नाही. अनंत जीव सृष्टी करणारा देव एक जीव कसा असू शकतो? एखाद्याने एक वस्तू बनवली तर त्याने बनवलेली वस्तूच तो आहे, हे कसे शक्य आहे? ही गोष्ट स्पष्ट असताना बिचारे हे लोक विनाकारण संशयात पडतात. जगातील दृश्याने भरलेले एक उत्तम गोपूर बांधले असेल तर निसंशयपणे ते गोपूरच गोपूर करता नव्हे. तद्वत जगनिर्माता संपूर्णपणे वेगळाच आहे. पण काही मूर्खपणाने जगच जगदीश असे म्हणतात. तात्पर्य, जगदीश्वर हा पूर्णपणे वेगळा असून जगनिर्मिती ही एक त्याची कला आहे. तो सर्वांमध्ये असूनही सर्वांपेक्षा वेगळा आहे. त्याकरता आत्माराम भूतांच्या चिखलापासून अलिप्त आहे. असे असूनही अज्ञानाने मायेची भ्रांतीच सत्य वाटते. पण मायेमुळे दिसणारे सर्व जग सत्य म्हणण्या इतका विपरीत विचार दुसरा कुठलाच नाही. म्हणून जग मिथ्या असून आत्मा सत्य आहे. सर्वापलीकडे असणारा परमात्माच अंतरात्मा होऊन आत बाहेर व्यापला आहे. त्यालाच देव असे म्हणावे. त्याशिवाय उरलेले सर्व काही खोटेच. हेच वेदांताचे आंतरिक रहस्य होय. प्रत्येक पदार्थ नाशवंत आहे ही गोष्ट प्रत्यक्ष अनुभवाला येत असल्याने परमात्मा पदार्थापेक्षाही वेगळा आहे ही गोष्ट आपोआप सिद्ध होते. सर्व शास्त्र ही देव निर्मल निश्चल आहे असे सांगत असल्याने निश्चलाला चंचल असे कदापि म्हणू नये. देव आला, देव गेला, देव जन्मला, देव मेला असे म्हणू लागलो तर ते काय कमी पाप झाले का? अर्थात देवाला जन्म मरणाच्या गोष्टीचा कदापि संबंध येत नाही. आपल्या सत्तेनेच देवांना अमरत्व देणाऱ्या देवाधिदेवाला मरण कसे असू शकते? जन्मणे, मरणे, येणे, जाणे आणि दुःख भोगणे हे सर्व देवाचे कारण असून कारण सम असणारा तो वेगळाच आहे. अंतःकरण, पंचप्राण आणि शरीराची अनेक तत्व सर्व चलनवलन असल्याने ते काही देव नव्हेत. सारांश, निर्विकल्प वस्तूच भगवंत या नावाला पात्र होते. तेथे देवत्वाची गोष्टही स्पर्श करू शकत नाही. तेव्हा शिष्याने संशय घेतला, तसे असेल तर हे जग कसे निर्माण झाले? जगतरूपी कार्यासाठी कर्त्याचे कारण लागते. दृश्य पाहण्याच्या दृष्टत्वामुळे जसे द्रष्टा सहजच दृश्यामध्ये अडकतो त्याप्रमाणे जगाच्या कर्तृत्वामुळे ब्रह्माला गुणांचा संबंध लागतो. त्यासाठी जगाचा कर्ता कोण, त्याची खूण काय आणि तो देव सगुण आहे का निर्गुण आहे हे आम्हाला समजावून द्या. एक ब्रह्माच इच्छा मात्राने सृष्टी निर्माण करतो. ब्रह्म वस्तूशिवाय सृष्टी करता दुसरे कोणीही नाही असे म्हणतात. असो, आता जास्त बोलणे राहू दे. हे गुरुदेवा,
सर्व माया कोठून निर्माण झाली ही गोष्ट मला समजावून द्यायलाच हवी. शिष्याचे हे बोलणे ऐकून वक्ता म्हणाले, समाधानाने ऐका. याचे उत्तर पुढील समासात सांगत आहोत. पुढे निरूपण करीत असलेला ब्रह्मांमध्ये माया कशी उद्भवली हा विषय श्रोते हो एकाग्र मनाने ऐका. साधकांना समाधान होईल असे स्पष्ट प्रतिपादन करू. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अष्टम दशके देवदर्शन निरूपणम नाम प्रथमः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.